सेंट पण अजिबात टेन्शन लई बसा बसा बघूया ना, बोलूया ते आपण आधी. हा मराठी ना तुम्ही यांचे मित्र. हे 2 महिन्यापासून आहे का विचार येतात डोक्यात? उदास वाटतं, होय काळजी वाटते, चिंता वाटते, होय काहीच करण्याची इच्छा होत नाही टेन्शन म्हणतात. झालंय बरोबर ताण आलाय. काय ऍक्सिडेंट कसला झाला होता? कामाचा उत्साह नाही, नाही. आत्महत्येचे विचार येतात. हा प्रयत्न काही केलाय का? नाही ना. हे नाही ऍक्सिडेंट केला. कसला झाला होता? ऍक्सिडेंट पाहिला दुसरी गाडी घेतली कधीची गोष्ट आहे? 4-5 महिन्यापूर्वी. मग त्याचं काय टेन्शन घेतलं असं वाटतं का? नाही, त्याचं काय नाही. 10 वर्षापूर्वी इथं एकदा आलते आणि असंच झालते. तुमची जुना पेशंट आहे मी बर. कधी डॉक्टरने लावून दिलं. असंच क्वेश्चन झालते. 10 वर्षापूर्वी. आणि आता त्यानंतर गोळ्या खाल्ल्या बरं झालं. 3 महिने गोळ्या खाल्ल्या चूक परत केली परत तुम्हाला विचारलं नाही. विचारलं नाही आणि आला नाही तुम्ही आणि गोळ्या बंद केल्या आणि आता परत यायला लागला असं. हा ठीक आहे, झालं. पण आता याच्या पुढं आपण शिकून घ्यायचं. काय शिकून घ्यायचं? गोळ्या वेळच्या वेळी घ्यायला पाहिजे. डॉक्टरने सांगितल्याशिवाय गोळ्या कमी करू नका. सोपं होईल. ठीक आहे. तंबाखू गुटखा वगैरे काय? नाही काय नाही. झोपा. बसा. बघा आता तुम्ही जी माहिती सांगितली, आता जी माहिती सांगितली त्या आधारे बघितलं तर विचारांचा आजार म्हणतो आपण. आपल्या डोक्यातली रसायनसती कमी झाल्यामुळे असं होतं, विचार आपोआप येतात, विचार घुसतात डोक्यामध्ये. ऑब्सेसिव्ह थॉट्स म्हणून म्हणतो आम्ही त्याला. आता विचार येतात म्हणजे तुम्हाला कळतं असं होऊ नये, पण तरी ते विचार येतात. कळलं? मग आता ह्याच्यात कसं योगा प्राणायाम मेडिटेशन करून काही फरक पडत नाही. गाणी ऐका नाही तर गाणी म्हणा, काही फरक पडत नाही. नाही एखादी भाजी आहे बघा, बघितल्यावर कळत नाही मीठ कमी आहे का जास्त आहे, खाल्ल्यावर कळतंय भाजी. तसं तुम्हाला बघितल्यावर सगळं चांगलं वाटतं पण त्रास होतो आतून. मला फरक कसं पडायचा? तर मी मगाशी म्हटलं योगा प्राणायाम मेडिटेशन काही करून फरक पडत नाही. त्याला एकच पर्याय असतो, औषधानं नॉर्मल होणार. सिरोटोनिन नावाचं घटक असतं मेंदूमध्ये. हा मेंदू आहे समजा, त्या इथे काही भागामध्ये सिरोटोनिन नावाचे घटक कमी झाल्यामुळे असं होतं. मग आता काय करू शकतो? तर औषधानं ते नॉर्मल करायचं. पहिली पद्धत औषधानं नॉर्मल करायचं. दुसरी पद्धत असते, आपण ऍडमिट करत असतो काही पेशंट ज्यांना आत्महत्येचे विचार येतात त्यांना. तसं तुम्हाला काही गरज नाही आहे, बरोबर ना? गोळ्यानं होऊ शकतं. थोडं थोडं आत्महत्येचे विचार येतात का? येतात. मग आता तसं बघितलं तर आत्महत्येचा विचार असल्यामुळं ऍडमिशनची गरज लागू शकते. आत्महत्येचे विचार. आणि तिसरा पर्याय असतो RTMS म्हणून नवीन थेरपी आहे. RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. RTMS नवीन ट्रीटमेंट आहे. ह्याच्यामध्ये असं डोक्यावर आम्ही बँड ठेवतो आणि रसायनाची लेवल नॉर्मल करतो, चुंबकीय क्षेत्र निर्माण करून. आता ही नवीन ट्रीटमेंट आहे, त्याला ऍडमिट व्हायची गरज नाही, येऊन जाऊन करू शकतो. 40-45 मिनिटाचं सेशन असते. 30 ते 40 सेशन घ्या म्हणतात, पण सुरुवातीला 10 सेशन घेऊ शकतो आपण. कळलं काय म्हणतो मी? आराम खुर्चीवर नुसतं बसायचं असतं. ती थेरपी पण चांगली थेरपी आहे, म्हणजे गोळ्याने ती थेरपी घेतलं तर चालते. आता तुम्ही सांगाल तसं आपण करूया. मग गोळ्याने करू. ऍडमिशन का लागू शकतं? आत्महत्येचे विचार येतात म्हणून. मग कसं करूया सांगा? गोळ्याचं ट्रीटमेंट घेऊया आता. गोळ्याचं ट्रीटमेंट घेऊया. त्यानं परिणाम काय होते बघून मग ते औषधं घेऊया का ऍडमिट करून करूया ट्रीटमेंट? गोळ्या द्यायचं ना, गोळ्या द्यायचं. मुलगा वगैरे ते परत ते फक्त ही तणाव कमी आला पाहिजे. करणार की करणार. काय गोळ्या आहे का? देतो. आता गोळ्या देतोच. फरक पडला चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे आत्महत्येचे विचार असल्यामुळे थोडं लक्ष द्या नातेवाईकांनी. ट्रीटमेंट सोबत राहावा, कंटिन्यू राहावा. लक्ष द्याल का? वस्तू म्हणजे धारदार वस्तू जवळ ठेवू नका. आणि दुसरं, गोळ्या तुम्हीच काढून द्या. पण सारखं आत्महत्येचं बोलायला लागले तर मात्र ऍडमिटच करावं लागेल. नाही तसं काय नाही, कसं असतंय, मान्य आहे आत्महत्या विचार येणं चांगलं नव्हे ना. लक्ष द्याल का? त्यामुळे आम्ही फक्त म्हणतो टेन्शन कमी झालं धोक्याची पाहिजे. सूचना दिलेली आहे पेशंटला. म्हणून तर म्हणतो ना, धूर आहे, आग लागायची शक्यता. त्यामुळे आम्ही म्हणतो की आत्महत्येचे विचार बोलणं जरी असेल तरी थोडा धोका असतो, म्हणून नातेवाईकांनी जागरूक राहणे महत्त्वाचं.